तुमचा पण रेनकोट लवकर फाटतो का? छत्री लवकर तुटते का? मग तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप जास्त शेअर सुद्धा नक्की करा। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया छत्री रेनकोट धुवायची योग्य पद्धत आणि ते जास्त काळ टिकून ठेवण्याची सोपी ट्रिक। आता बघा ना, पाऊस जितका सुखावणारा वाटतो ना तेवढाच कधी अडचणीचा सुद्धा ठरतो। पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत, घरात कुबट वास येतो, कधी छत्र्यांना खूप जास्त वास येतो, महागड्या छत्र्या रेनकोट घेऊन सुद्धा ते टिकत नाहीत, कधी छत्र्याच्या काड्या तुटतात तर कधी बटन्स तुटतात, काही वेळा मुलांचे रेनकोट लवकर फाटतात आणि पुन्हा खर्च करावा लागतो। असे अनेक तक्रारी तुम्ही सुद्धा नक्की करत असाल हो ना? त्यावरच आज सोपे उपाय जाणून घेऊयात। नंबर 1, छत्री किंवा रेनकोट वापरल्यानंतर पूर्णपणे सुकवून मगच घडी करून ठेवायची असते। छत्री किंवा रेनकोट ओली राहिली ना तर मग दुर्गंध येऊ शकतो, छत्रीच्या दांड्याला गंजही लागतो। शिवाय कपडा, रेनकोटचा जो कपडा असतो, फॅब्रिक असतं, ते लवकर खराब होतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित सुकवून मगच फोल्ड करून ठेवणं योग्य आहे। नंबर 2, वादळ, जोरदार पाऊस आल्यामुळे हवेमुळे छत्र्या लवकर तुटतात। अशा वेळी काय करायचं? छत्र्या घट्ट पकडा किंवा तर जोरदार हवा असेल ना तर एखाद्या ठिकाणी थांबून थोड्या वेळाने पुन्हा चालायला सुरुवात करा। शिवाय छत्री घेतानाच ती 2 फोल्ड आहे की 3 फोल्ड ती बघा। मोस्टली 2 फोल्डच्या ज्या छत्र्या असतात ते जास्त काळ टिकतात। तिसरं, पाऊस आणि उन्हाळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या असतात, पण खूप लोक याकडे लक्ष देत नाहीत। जर तुम्ही पावसाळ्यात उन्हाळ्याची छत्री वापरली तर ती लवकर खराब होऊ शकते। चौथं, रेनकोट धुणं प्रत्येक वेळी शक्य नसतं। आता ज्या रेनकोट्सच्या टॅगवर वॉशेबल असं लिहिलेलं असतं ना तेच रेनकोट्स तुम्ही डिटर्जंटमध्ये बुडवून मग धुवायचे असतात। सुरुवातीला अर्धा तास ते भिजवा आणि मग रेनकोट पाण्याने धुवा। तर मुलांचं रेनकोट विकत घेताना स्टिचिंग व्यवस्थित तपासून घ्या। शिवाय एक साईज नेहमी मोठी घ्यावी, म्हणजे स्कूल बॅग किंवा इतर कोणतीही बॅग खांद्यावर जेव्हा घेतो ना तेव्हा रेनकोट जास्त खेचला तर जात नाहीये ना, ते अगदी तपासून घ्या आणि मग विकत घ्या। 5वं, रेनकोटवर माती लागली असेल तर ती सर्व काढून मग रेनकोट धुवायला हवाय, किंवा तर तुम्ही ओल्या कापडाने रेनकोट पुसून घेऊ शकता। रेनकोट रोज न धुता 15 दिवसातून एकदा तुम्ही पावसाळ्यात धुवायला हवाय। 6वं, छत्री धुण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करायचा असतो। केमिकल क्लीनरचा वापर कधीही करू नका। छत्री ठेवण्यासाठी छत्रीची स्वतंत्र बॅग वापरा। छत्री जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही छत्री पूर्णपणे आधी सुकवून घ्या, मगच ती फोल्ड करून ठेवा। अशा पद्धतीने काही सोप्या टिप्स तुम्ही वापरल्या तर नक्कीच रेनकोट आणि छत्री ह्या दोन्ही गोष्टी पावसाळ्यासाठी, फक्त एकाच पावसाळ्यासाठी नाही तर अनेक पावसाळ्यासाठी जास्त काळ टिकून राहण्यासाठी मदत मिळू शकते। अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।